सत्तेतील तब्बल 10 बडे नेते अडकणार. अशोक खरात प्रकरण राज्यात सर्वात जास्त गाजलेलं प्रकरण म्हणजे भोंदूबुवा अशोक खरात याचं प्रकरण. यामध्ये पहिला राजीनामा झाला, त्यानंतर आता ह्या 10 बड्या नेत्यांची सुद्धा नावं समोर आलेली आहेत. खरातने ती यादीच वाचून दाखवली. कोणकोणते ते नेते आहेत की ज्यांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे, ते कोणते बडे उद्योगपती आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्यात अशोक खरात प्रकरण तापलेलं आहे. 10 बडे नेते अडकणार अशी महत्त्वाची माहिती आहे. सत्ताधारी आमदारांवरही कारवाईची शक्यता आणि लवकरच अटकेची सुद्धा शक्यता. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेलं खरात प्रकरण आता निर्णायक टप्प्यात पोहोचत असल्याचं चित्र आहे. SIT चौकशी चालू असताना स्वतः अशोक खरात याने तोंड उघडल्याचा मोठा दावा केला आहे आणि या प्रकरणात तब्बल त्याने 10 बडी नावं यामध्ये दिलेली दिसत आहेत आणि हे 10 बडी नावं अडकण्याची शक्यता असून सत्ताधारी आमदारांचा यात समावेश आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरात प्रकरण गेल्या काही महिन्यापासून चर्चेत आहे. सुरुवातीला हे प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलं नव्हतं, मात्र हळूहळू सर्व धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो समोर यावे लागले. आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांचं जे काही संगोपन यांनी केलं होतं, त्यामध्ये पहिलाच राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा आला आणि प्रकरण हे सर्वात जास्त गंभीर आहे असं सर्वांच्या समोर आलं. त्यानंतर खरात याला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ आणि सोशल मीडियावरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यामध्ये अनेक बडे नेते असल्याचं सुद्धा समजलं. त्यामध्ये श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे तसेच धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. त्यामुळे हे प्रकरण मोठं नसून यामध्ये राजकीय नेते, उद्योगपती आणि सगळेच यामध्ये त्यांचा हात यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक खरात यांनी अनेक ठिकाणी नावं सांगितल्याचं सुद्धा समजत आहे, परंतु या 10 नावांमध्ये या विधानामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 10 नेत्यांचा या सत्ताधारी पक्षातील आमदारांचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी सुद्धा काही नेत्यांचं जे काही कॉल डिटेल्स काढले, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी 17 वेळा अशोक खरात याला कॉल केल्याची माहिती आली आहे. तसेच दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील यांची सुद्धा या कॉल डिटेल्समध्ये नावं असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे जर हे आरोप खरे ठरले तर सरकारसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते जर सत्ताधारी आमदारांवर कारवाई झाली तर सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकते आणि त्यामध्ये शिंदेगडाची अनेक नावं यामध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांनी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून काही महत्त्वाचे दस्तऐवज सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या नेत्यांची नावं लवकरच उघड होणार असून त्यांनी कधी काही अघोरी कामं यामध्ये केली आहेत का, तसेच अजितदादा पवार यांचं जे प्रकरण आहे त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, याची सुद्धा चौकशी केली पाहिजे अशी अमोल मिटकरी यांनी कालच मागणी केली होती. त्यानंतर 10 बड्या नेत्यांची नावं अशोक खरात यांच्याशी जोडली जात आहेत आणि या 10 नेत्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या मते तपास अंतिम टप्प्यात आला असून काही महत्त्वाच्या व्यक्तींना लवकरच अटक होऊ शकते जे मोठ्या बड्या पदावर आहेत. त्यामध्ये उद्योगपती, आमदार, मंत्री तसेच बडे नेते सुद्धा यामध्ये आहेत. त्यामुळे अशोक खरात यांनीही जे काही माहिती दिली असेल त्यामध्ये लवकरच मोठी कारवाई होणार असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये अनेकांची नावं समोर येणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. विरोधकांनी सुद्धा सरकारवर हल्ला प्रकरणी यामध्ये विरोधी पक्षांनी टीका केली आहे. सरकार भ्रष्टाचारात बुडालं आहे, कोणाला काही पडलं नाही, गृहमंत्री काय करत आहे त्यांनाच माहीत नाही असे आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून संबंधित मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घ्यावा असं सुद्धा सांगितलं जात आहे.
त्यामुळे आता राजकीय तज्ज्ञांच्या मते खरात प्रकरण हे मोठं आहे आणि लवकरच 10 नेते या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु सामान्य जनता विचारते की खरंच मोठ्या नेत्यांना अटक होणार का, अटक कधी होईल, कारण न्याय हा फक्त सामान्यांसाठीच असतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणकोणत्या नेत्यांना अटक व्हावी? कमेंटमध्ये नक्कीच ती नावं तुम्ही लिहा। धन्यवाद।